उद्धव ठाकरे यांच्या पुढील अडचणी कमी होण्याचं नाव नाही. आधी संपूर्ण शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे पक्ष बांधणीचं मोठं आव्हान होतं. पक्ष फुटून सुद्धा उद्धव ठाकरे सिरियस नाहीत असा आरोप करत ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेते शिवसेनेत सामील होत आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या एका बातमीमुळे उद्धव ठाकरे गटात भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढणार अशा बातम्या समोर येत आहेत. उद्धव ठाकरेंचे हे सहकारी नेमके कोण आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढणार अशी बातमी पुढे आल्यानं ठाकरे गटात भूकंप झाला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद नार्वेकर निवडणूक लढणार अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत या मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यापुढे महायुतीचा उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकर यांना उभं करण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्लॅन आहे अशी माहिती मिळते आहे. मिलिंद नार्वेकर यांनी खरंच शिवसेनेतून निवडणूक लढल्यास हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा फटका असणार आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे उजवे हात समजले जातात. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंपर्यंत नार्वेकर यांनी शिवसेनेत काम केले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुद्धा नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. बंडाच्या वेळी सुद्धा मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेसोबत जाणार अशा बातम्या येत होत्या. मात्र नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून मिलिंद नार्वेकर शिवसेनेत सामील होऊ शकतात अशी खात्रीशीर माहिती आहे. असं झाल्यास याचा फार मोठा परिणाम उद्धव ठाकरे गटाच्या संघटनेवर पडणार हे निश्चित आहे. अत्यंत जवळचा सहकारी व खासगी सचिव पक्ष सोडून गेल्यास याचा मोठा मानसिक परिणाम उद्धव ठाकरेंवर होणार अशी ही शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना अनेक नेते सोडून गेलेत पण उद्धव ठाकरे खंबीर राहिलेत. मात्र मिलिंद नार्वेकरांच्या पक्ष सोडण्याने उद्धव ठाकरे यांना वैयक्तिक नुकसान होणार असं बोललं जात आहे. मिलिंद नार्वेकर खरंच पक्ष सोडून जाणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.